आणि आता सेकंड सेमी फायनल कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे संघ प्रशिक्षक चंद्रकांत तोसकर यांच्या ठिकाणी आगमन झालेले. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. आता दुसरा सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पेन संघ, दुसऱ्या बाजूला श्रीरामपूर संघ. जो संघ जिंकेल याही मॅच मधून तो संघ थेट मेगा फायनल मध्ये बदलापूर संघासमोर फाईट करेल. 4 षटकांची देखील मॅच आपण पाहणार आहोत. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल मॅचच्या आतलीकडे बॉल चालला डीप मध्ये आपण पाहतो. ऑन साईडला पण पाहतो मिड विकेटला शतश बेगाने तर तोपर्यंत एकच धाब्यावरती समाधान या ठिकाणी व्यक्त करावा लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतो सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अमर आणि जयराज. स्ट्राईक एंडला आता सध्या अमर आहेत. धाव इथे एकवटण्यात आलेली आहे. गोलंदाज सज्जा यावेळेस ऑन साइडला वोड शॉट ऑफ द डे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा दर्जेदार षटकार. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. आपण पाहतो अमरच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार होता. एक सिंगल आली त्यानंतर 6 धावा लगेचच. आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पुन्हा एकदा शफल झाले होते. स्ट्रॉंग अपील होते पंचांकडे आणि आता संपर्क नाही आहे. कदाचित आपण पाहतो षटकार आल्यानंतर दबाव टाकण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करण्यात येत आहे. संघाचे धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय 7. चेंडू डॉट आला. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्जा. फुलटॉस बॉल वाचिकडा पाठीमागे चाललाय. चेंडू अडवलाय. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव जरूर एकवटली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 8 या अंकावरती आहे. शेवटचा दिवस आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण आहोत. त्यानंतर शेवटचा सामना अंतिम मेगा फायनलचा होईल. मॅचच्या आतलीकडे बॉल चालला लॉंगॉनला आपण पाहतोय. अत्यंत सुरेख फटका होता अलॉंग द कार्पेट आणि या ठिकाणी एकवटण्यात आलेली आहे. आणि धाबा फलकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 9 धाबा फलकावरती आहेत. यावेळेस वॉट अ शॉट. कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. कव्हर्सला चेंडू हवेमध्ये उडवला. तोपर्यंत 2 धावा सहजतेने मिळतात. बॅटिंग करत असताना बॅट्समन अमरला आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा त्या फलकावरती.
याच दरम्यान या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालंय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे रिटायर्ड माजी कर्मचारी कविवरी बाळाराम मेहर यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. एरंजड गावचे षटक क्रमांक आपण पाहतो 11 धाबा फलकावरती आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बादशीकडा पाठीमागे चालला. शतश वेगाने येतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि कदाचित क्लोज डिसिजन पाहायला मिळालं. ऑलरेडी बिल्स ऑफ झाल्या होत्या. पंच हे सांगतात खाली पडल्या होत्या. त्यानंतर चेंडू लावण्यात आलाय. कदाचित तिथे फलंदाज बाद नसेल. पूर्णपणे सेफ असतील आणि एक धाव या ठिकाणी सहजपणे एकवटली गेली. येतात बॉलिंग ट्रॅकवरती रामकृष्ण हरी. 22 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज सज्जत लेफ्ट आर्मवर. खोलवर टप्पाचा बॉल समोर खेळल्यात तर व्ही शेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगॉनला एक धाव मिळते. एकापेक्षा जास्त धाबा मिळणार नाही यात. चांगलं क्षेत्ररक्षण जेव्हा जेव्हा क्रीडांगणाच्या आतमध्ये होतंय तेव्हा तुम्हाला फक्त केवळ सिंगल धाव पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतो 3चा खेळ चालू आहे. 23 धावांवरती पोहोचला आहे. जय सियाराम श्रीरामपूर नगर परिषद.
ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता इथं मात्र आपण पाहतोय डॉट बॉल. डॉट बॉल धावफलकामध्ये. नक्कीच 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 भरपूर प्रेक्षकांना नाचण्याची आवड आहे. कर्मचारी देखील भरपूर प्रचंड उत्सुक आहेत. आणि कुळगा बदलापूर नगर परिषद यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय स्वच्छ भारत चषक. स्वच्छ भारत अभियान चषक असा आपण पाहतोय. ज्या भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत समोर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी ठेवण्यात आलेले आहेत. आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय योगीजी गोडसे साहेब यांच्या वतीनं लेफ्ट मोड द विकेट. कोलबे डब्बाचा बॉल अक्षरशः खोदून काढला मिड विकेटला. पण पाहतो शतरक्षक चांगली फिल्डिंग आहे. काय कमालीचं शतरक्षण केलंय. गुड फिल्डिंग. आणि इथे सेकंडचा कॉल होतोय. 2 धावा देखील कंप्लीट. आखो में इशारा. कदाचित आपण पाहिलं तर संधी मिळते ना मिळते त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय. बॅटिंग करत असताना श्रीरामपूर संघाला धाबा इथे जिथे 1 धाव होणं कठीण होतं तिथे मात्र या 2 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिले तर 25 धाबा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 षटकांची मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली. सेकंड सेमीफायनल. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहिलं तर कुळगा बदलापूर नगर परिषदेने तो सामना बेंगुर्ला संघाच्या विरोधात जिंकला आणि आता अंतिम फेरीमध्ये तो संघ खेळणार आहे. या मॅच मधील विजेता संघ देखील त्या संघासमोर फाईट करेल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. मिस्टामिंग शतरक्षक जज करतात आणि ते मात्र जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4-4-4. धावा या ठिकाणी एकवटण्यामध्ये आपण पाहिलं तर प्रयत्न करत होतो परंतु त्या ठिकाणी 4 आल्यात. चेंडू अडवता मात्र पाय तिथे बाहेर गेलाय शतरक्षकाचा. आणखीन दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. शतरक्षक जज करतायत आणि या कॅचेस बिन द मॅचेस आपण म्हणत असतो. फलंदाज होतो बाद. रनआउटच्या स्वरूपाने परतावा लागेल बॅट्समनला. मिळणार सांघिक यश ते टीम पेन संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 1 विकेट. गोलंदाज आपण पाहतो जयेश जाधव येतात बॉलिंग ट्रॅकवरती. धावा धावफलकावरती आहेत 30 धावा. 3-0. 10ची सरासरी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. मेंटेन करण्यात आली आहे टीम श्रीरामपूर या संघाकडून. शेवटचा अंतिम स्लॉगरचं षटक. डेट ओव्हर. पहिलाच बॉल अगोदरच खेळण्याचा मानस. संपर्क नाही. चेंडू बॅटचा आपण पाहतोय डॉट बॉल आलाय.
शेवटचा अंतिम षटक आहे. यावेळेस आपण पाहतो चांगला फटका ऑनसाइडला बळवला. बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये. शतक सेकंडचा कॉल आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावा सहजतेने मिळतील. अंतिम बिगा फायनलचा सामना यानंतर होणार आहे. तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी कोणत्या प्रकारची मॅच या ठिकाणी होणार नाहीये. जो संघ फायनल चॅम्पियन संघ असेल त्याच्या समोर जो संघ सेमी फायनल मध्ये पराभूत झाला असेल त्या संघाला 3रा क्रमांक देण्यात येईल. आणि जो संघ रनरअप राहील त्याच्या समवेत जो सेमी फायनल मध्ये पराभूत झालेला संघ असेल त्याला 4थ्या क्रमांकाने सन्मानित केला जाईल. हे चित्र हा फॉर्मॅट तुम्ही पाहत आहात सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये असो रेग्युलर मध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये हाच फॉर्मॅट तुम्हाला कोळगा बदलापूर नगर परिषदेच्या वतीने पाहायला मिळेल. बॉल्सला लॉंग ऑफला एकच धाव त्या ठिकाणी मिळते. शेवटचा अंतिम स्लॉगवरचं षटक आहे आणि त्या अक्षरशः धाबांसाठी झगडावं लागतं आणि अक्षरशः धाबांसाठी संघर्ष करावा लागतं. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य जरूर बदलेल असं म्हटलं जातं. आजचा स्ट्रगल आणि तुमचा उद्याचा गुगल. षटक क्रमांक आपण पाहतोय 14 चालू आहे. 34 धावा धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरने बॉल चालला डीप कडे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल झालाय. सेकंड रन देखील इथे कंप्लीट होते आहे आणि या 2 धावा सहजतेने मिळतात. धावा कशा का होईना परंतु धावा येणं फार क्रिकेटमध्ये गरजेचं असं म्हटलं जातं ना की परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. गोलंदाज आपण पाहतो स्लॉगरच्या षटकात समोरच्या एंड कडून स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगला फटका आहे. दर्जेदार आपण पाहतोय. कदाचित रोहन दिवेकर पाहत राहिले आणि हा त्यांचा फेवरेट शॉट देखील आहे. बॉल सीमा पार चौकार. धाव फलकामध्ये होत्या तर आता शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आता हा प्रयत्न अंगलट आला. फलंदाज आला बाद. शेवटचा अंतिम बॉल वरती आपण पाहतोय इथे मिळते विकेट. सांघिक यश पेन टीमला आणि आता 40 धावा धाव फलकावरती. 41 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम पेन संघाला.
नक्कीच बदलापूरच्या कर्मचाऱ्यांना असं वाटलं की आमदार साहेबांच्या या ठिकाणी आगमन झाले की काय. आज क्रीडा नगरीमधील हे टायटल सॉन्ग आहे मयूरदादा पेसेकर यांचा. आपण पाहतो जी स्पर्धा आपण नेहमी पाहत असतो प्रत्येक वर्षात वेगवेगळी संकल्पना मयूरदादांनी प्रतीकदादा यांच्या वतीनं अंमलात आणली जाते. जबल आपण पाहतोय तब्बल 10 ते 12 लाखाचं पारितोषिक या वर्षी आपण पाहिलं ग्रामीण आणि शहरी गटासाठी, ज्यामध्ये 3 टू व्हीलर बाईक प्रत्येक खेळाडूला देऊन सन्मानित केलं गेलं. बालिका बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी चमचमणारी टू व्हीलर बाईक या ठिकाणी होती. आणि स्पर्धेचं वैशिष्ट्य या क्रीडानगरमध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आणि हे क्रीडांगण तुम्ही खेळताय ज्या क्रीडांगणाचं नामकरण सुद्धा स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांचा पुनश्च एकदा कोगा बदलापूर नगर परिषदेतर्फे मनपूर्वक आभार. 5ला सुरुवात. इथे लाईन चांगली आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेग प्रचंड वेग या गोलंदाजाकडे. गोलंदाज आपण पाहतो या बॉलिंग पॅकमध्ये नितीन. मागच्या मॅच मध्ये त्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चेन्नई सुपर किंग्स या संघाकडे पाहिलं जाईल या नावाने असा हा संघ आहे. जय सियाराम श्रीरामपूर संघ चांगली गोलंदाजी करतात. पहिले षटक नितीन. शफल झाले. आडव्या बाटने क्रॉस बाटे स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चालला लॉंग लेग स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार चौकार. डॉट आला आणि त्यानंतर शफल झाले. आडव्या बॅटने क्रॉस बाटे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि पेन नगर परिषद चौकार पाहायला मिळाला. 4 धावा मिळाला पेन संघाला आणि या 4 धाब्याने संघाचा धावफलक आपण पाहतो 4 वरती पोहोचलाय. जबरजबर 41 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकेनला फलंदाज आदित्य आणि नॉन स्ट्रायकेनला सागर. गोलंदाज नितीन ओव्हर द विकेट. शफल झाले. पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईन चेक केली जाते. पंच आमच्याकडे बोलतात रिटर्न क्रीजच्या थोडासा बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अबे फ्रॉम बॉडी हा चेंडू होता. त्यासाठी वाईड बॉल. यम क्रमांक 22 नुसार पंच दंडित करतात. वाईड बॉल. अबांतर धावे ते मिळते आणि अबांतर धावेने संघाची धावसंख्या ही धावफलकामध्ये आपण पाहतोय 5. आम आदमी का हाथ पंजा के साथ. सॉफ्ट हँडने आपण पाहतोय खोलवटापाचा बॉल होता. यॉर्क लाईनचा चेंडू. चांगली गोलंदाजी. फुलर लेनचा बॉल होता. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. जितकी आक्रमकता आहे ना आदित्यकडे तितका संयम देखील पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत आपण पाहिली तर एकंदरीत 6 धावा धावफलकामध्ये 41 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ थेट बिगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये खेळेल कोगा बदलापूर नगर परिषद बदलापूर ए संघासमोर. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. चेक केली जाते. अंपायर सिग्नल. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतो नितीनची होती आणि दिशेपासून भरकट आहेत. म्हटलं जाताना गोलंदाजाची दिशा जर खराब असेल तर दशा व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही.
आणि कदाचित आपण पाहतो आता या अतिरिक्त धाबा बहाल केल्या जातात प्रतिस्पर्धी संघाला. स्ट्रायकिंगला पेन संघाचा सलामीवीर खेळाडू सागर. ऑन साइडला यावेळेस गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. बॉल चालला डीप मध्ये वाईड स्ट्रॉंगरला आणि तिथे बॅकअप मिळालाय. चांगली फिल्डिंग किमान 2 धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचा प्रयत्न होतोय. म्हटलं जाताना चांगला एफर्ट आपण पाहिलं या ठिकाणी. स्वतःला पूर्णपणे झोकून देत असताना या मॅच मध्ये 100% कमिटमेंट आपल्या संघाशी का असते ना हे मात्र या शतरक्षकाने दाखवलं. अमर त्या ठिकाणी होते. ओव्हर द विकेट नितीन. ऑन साइडला व्हाट अ शॉट. 13 का फूल 17 का माला, बुरी नजर वाला तेरा मुंह काला, झुकेगा नहीं साला, ठोक डीजे वाला. पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका जसा रडार मध्ये आला. वेगाने प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये महत्व वेगाला नाही तर वेगाने आपण कोणत्या दिशेला चाललोय याला फार महत्व द्यायला हवं. त्याच्या आतमध्ये आता आपण पाहतो धाबांचा पाठलाग केला जातोय. ऑन साइडला आणखीन एक व्हाट अ शॉट. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टाटा बाय बाय करत असताना त्या बॉल वरती लिहिलं असेल कॅपिटल लेटर मध्ये सी यू लेटर. पुन्हा भेटू षटकार. संघ जो मात्र लंच ब्रेक मध्ये आमच्या बाजूलाच होता त्याने सांगितलंय जब तक तोडेंगे नहीं तब तक किसी को छोड़ेंगे नहीं. 21 धावा फलकावर आलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि आता येणारे 18 बॉल 20 धाबांची गरज आहे. बॉल आता 21 धाबांची गरज आहे. ऑन साइडला आपण पाहतो महेश शेलार जे सकाळपासून बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांनी ताबा घेतलेला आहे. जर आता या क्षणाला महेश शेलार यांनी झेल टिपल्यानं ऐवाज येईल त्यांच्यासाठी एकनाथ भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघा संधी आली आहे. महेश शेलार थोडेसे पुढे राहा. षटकार त्याच बाजूला येतात. 18 बॉल 20 ची गरज. श्रीरामपूर संघ आपण पाहतोय आता पूर्णपणे थोडस बॅकफूट वरती पाहायला मिळेल. कमबॅक करायचा असेल तर इथून त्यांना कंबर कसावी लागेल या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज ज्याला पाचारण करण्यात आले टीम श्रीरामपूर संघाच्या वतीनं जयराज. श्रीरामपूर संघाचा भावेश पवार ज्युनियर यावेळेस आपण पाहतो पॉइंटला चालला बॉल तोपर्यंत डॉट बॉल आलेला. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. ताकद आहे प्रचंड पोटेन्शियल ठासून फुरलेली गुणवत्ता पेन संघाच्या फलंदाजांकडे. ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला परंतु शतरक्षक होते. अगदी वाऱ्याच्या विरुद्ध हा फटका होता. जर या एंडने असता तर हा बॉल बाहेर असता परंतु फटका फसलाय. फलंदाज बाद. आज मात्र एकनाथ भोईर दादा काही थांबणार नाहीये. त्यांना माहिती आहे आज आपण या ठिकाणी या स्पर्धेला निरोप देणार आहोत. व कुलगाव बदलापूर नगर परिषदेने हेच सांगितलंय की याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा.
आणि शेवटचा दिस गोड व्हावा असा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. मनसोक्त आनंद घेत असताना आज आनंद करतील. आज सुट्टीचा दिवस आहे. उद्या तुम्हाला सकाळपासून ऑन ड्युटी सर्व कर्मचारी पाहायला मिळतील. आपापल्या जागेवरती रुजू झालेले पाहायला मिळतील. 21 धावा फलकावरती षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय वाऱ्याच्या विरुद्ध फटका खेळण्यासाठी आदित्यला भाग पडलं आणि त्याच्यासाठी जर जाळं बिनलं गेलं होतं ना त्या जाळ्यामध्ये त्याला अडकवलंय. फलंदाज बाद झालाय. राऊंड विकेटने गोलंदाज आपण पाहतोय जयराज. स्ट्राईकला नीव फलंदाज नीव बासमन जयेश येतात. धाबा फलकामध्ये 41 ची गरज असताना वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. फलंदाज होतो बाद. जयेशला परतावा लागेल. हो हे प्रभू हे क्या हुआ. परतावा लागेल. आणखीन एक फलंदाजाला माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. प्रमोद भावसार येतात मैदानाच्या मध्ये. 2 फलंदाज आपण पाहिलं तर आता मात्र बाद झालेत. 21 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. असं वाटत होतं की आता पेन संघ 18 बॉल 20 धावा सहजतेने बनवेल. एका षटकामध्ये त्याने तब्बल 21 धावा बनवल्या होत्या. या षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. एकही धाव आलेली नाही आहे. 2 विकेट प्रस्थापित मोठा गोलंदाज जयराजने केलेले आहेत. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतो अलंग कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. 1 धाव का बेट सेकंडचा कॉल होतोय. थ्रो पिकी आली आहे तोपर्यंत 2 धावा. इथे मात्र सहजतेने एकवटला सुद्धा गेलेले आहेत. थर्डचा कॉल आणि आता 3 धावा देखील मिळतील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असताना आढळला. 3 धावा जरूर मिळतील. काही गरज होती का असा प्रश्न होता परंतु तिथे थोडासा क्लोज डिसिजन पाहायला मिळाला. अर्थात जयराजला त्याने मात्र डायरेक्ट हिट केली. असताना लागून चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतो. तर बॅटिंग करत असताना पेन संघाला मिळतील या 3 धावा. या षटकामध्ये एकही धाव नव्हती परंतु एकंदरीत 3 धावा मिळाल्या. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल या मॅच मध्ये गोलंदाज जयराज. इथे लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता मात्र धावा येतात. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 24 धावा फलकामध्ये शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. राऊंड विकेटने पॉइंटला आपण पाहतो. शतकचे सज्ज तिथे मिळते एक सिंगल धाव. शेवटच्या या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतो. धावत संख्या फलकामध्ये 26 बाप करा. 41 ची गरज आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज आहे. सव्वीस धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस या दरम्यान हा देखील चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर आज आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी वेंगुर्ला संघाचा हेमंत चव्हाण जो खेळाडू आहे जो नक्कीच आपण पाहतोय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये भारत श्रीसाठी जो उतरणार आहे खेळणार आहे त्यासाठी बदलापूर नगर परिषदेतर्फे त्याला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्व व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. हेमंत चव्हाण बॉडी बिल्डिंग शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये
तुम्हाला तो खेळाडू पाहायला मिळेल. भारतश्री या किताबासाठी तो बॉडी बिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बेंगुर्ला नगर परिषदेतर्फे सातत्याने तो क्रिकेट या फॉर्मॅट मध्ये खेळत असो. अनेक कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये हे नाव अग्रेसर आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो तुम्हाला भारतश्री या शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळेल. शुभेच्छा देऊ त्यांना खूप साऱ्या आपल्या वतीनं, तमाम जनतेच्या वतीनं, तमाम सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं आणि कोदा बदलापूर नगर परिषदेच्या वतीनं देखील लाख लाख शुभेच्छा. 12 बॉल शिल्लक आहेत विजयासाठी. आता गरज या मॅच मध्ये 15 धावांची. जो संघ जिंकेल तो संघ थेट मेगा फायनल मध्ये. सामना थोडासा स्पीडअप करा पंचांना विनंती आहे, कारण बरोबर 5 वाजून 15 मिनिटं होतात. 6:30 वाजता मला रिपोर्टिंग करायची आहे कबड्डीच्या ग्राउंड मध्ये हेंद्रेपाडा जिमखाना इथे. त्या अगोदर मॅच होणं गरजेचा. अंतिम सामना सहा 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. चला श्रीरामपूर संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर शतक सजवायचं आहे. उर्दू विकेटने यावेळेस बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे. 15 धावांची गरज असताना सरळ बॉल वारशी वार्तालाप करत बॉल सीमा पार ठोकलाय. षटकार. कोगा बदलापूर नगर परिषदेचा एक खेळाडू किरण ढिले, तो देखील नुकताच ठाणे श्री मध्ये शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये उतरणार आहे. त्याला देखील कोगा बदलापूर नगर परिषदेतर्फे भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ पुढील त्यांच्या वाटचालीसाठी. यावेळी साखो डब्बाचा बॉल जागा बनवली, रूम क्रिएट केला, बॉल चाललाय, नाही थांबणार चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सीमा पार. 15 धावांची गरज असताना आपण पाहतोय पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती अगोदर ताकद आणि त्यानंतर नजाकत. धावा मिळाल्या 10. आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे 10 चेंडू मध्ये.